आपलं घर ही अशी एक जागा आहे जिथे आपल्याला सगळ्यात सुरक्षित वाटतं, नाही का? दिवसभराच्या धावपळीतून परत आल्यावर इथेच तर आपल्याला शांतता मिळते. पण कधीकधी इंटरनेटवर अशा काही पोस्ट दिसतात की मनात प्रश्न येतोच की आपल्याच घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आपल्यासाठी धोकादायक असू शकतात का? तर आज आपण अशाच एका व्हायरल इमेजचा आढावा घेणार आहोत. या एका फोटोमध्ये घरातल्या 9 वस्तू धोकादायक असल्याचा दावा केला जातोय. चला तर मग बघूया या इमेजमध्ये नेमकं काय काय आहे. तर ही जी इमेज आहे ना, याची सुरुवात होते आपल्या घराच्या अगदी मध्यवर्ती भागातून, आपलं स्वयंपाकघर. यादीतली पहिली वस्तू तर अशी आहे जी जवळजवळ प्रत्येक घरात वापरली जाते. आणि हो, स्वयंपाक सोपा करणारी ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. ही आहेत नॉनस्टिक भांडी. बरं, या इमेजमध्ये असा दावा केला आहे की या भांड्यांवरचं जे कोटिंग असतं ना, ते जास्त तापल्यावर हानिकारक ठरू शकतं. आता पुढची वस्तू म्हणजे वेळ वाचवणारा एक एकदम सोपा पर्याय जो आपल्या किचनमधल्या कपाटात हमखास सापडतोच. हे आहे डबाबंद किंवा कॅन केलेलं अन्न. या चित्रातून असं सुचवलं जातंय की अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी वापरलेले घटक किंवा त्या डब्याच्या आतलं जे कोटिंग असतं ते आरोग्यासाठी तितकंसं चांगलं नाही. आता वळूया तिसऱ्या वस्तूकडे. हिचा वापर आपण जेवण गरम ठेवायला किंवा पॅक करायला सर्रास करतो. ॲल्युमिनियम फॉईल. या इमेजमधल्या दाव्यानुसार जर हे जास्त तापमानात किंवा आंबट पदार्थांसोबत वापरलं गेलं तर यातलं ॲल्युमिनियम अन्नात मिसळण्याचा धोका असतो. आणि किचनमधल्या यादीतली शेवटची वस्तू ते म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातलं तेल, म्हणजेच रिफाइंड तेल. या इमेजमधून असं सुचवलं जातंय की हे तेल शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातली पोषक तत्व कमी होतात. आता किचनमधून बाहेर पडूया. ही इमेज आपलं लक्ष एका विशिष्ट मटेरियलकडे वेधते आणि ते आहे प्लास्टिक. यात प्लास्टिकच्या 3 वस्तू दाखवल्या आहेत: चॉपिंग बोर्ड, पाण्याच्या बाटल्या आणि डबे. यातली पहिली वस्तू तर खूपच कॉमन आहे. आपण भाज्या आणि फळं कापायला हमखास वापरतो. तो आहे प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड. यामागे दावा असा केला जातो की वापरानंतर या बोर्डवर ज्या चिरा पडतात त्यामधून मायक्रोप्लास्टिकचे कण आपल्या अन्नात मिसळू शकतात. यादीतली पुढची वस्तू तर आपण प्रवासात किंवा रोजच्या वापरात नेहमीच पाहतो आणि वापरतो सुद्धा. हो, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या. यांच्याबद्दल असा दावा आहे की विशेष करून जर त्या उन्हात ठेवल्या तर त्यातली रसायनं पाण्यात मिसळून आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. आणि आता प्लास्टिकच्या वस्तूंमधली शेवटची गोष्ट जिचा वापर आपण उरलेलं अन्न ठेवायला किंवा डबा न्यायला करतो, ते आहेत प्लास्टिकचे डबे. ह्या इमेजमध्ये असा दावा केला आहे की खास करून यात गरम अन्न ठेवलं किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम केलं तर यातूनही हानिकारक घटक अन्नात मिसळू शकतात. चला आता यादीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. यात अशा 2 वस्तू आहेत ज्या स्वयंपाकघराच्या बाहेरच्या असल्या तरी आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तर यादीच्या शेवटी येतात सुगंधी मेणबत्त्या आणि पॅकेटबंद पदार्थ. ही इमेज असं सुचवते की मेणबत्त्यांमुळे घरातली हवा खराब होते आणि पॅकेटबंद पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण खूप जास्त असतं. तर एकदा पटकन नजर टाकूया. या व्हायरल इमेजमध्ये दावा केलेल्या या आहेत त्या 9 वस्तू: नॉनस्टिक भांडी, सुगंधी मेणबत्त्या, डबाबंद अन्न, प्लास्टिक चॉपिंग बोर्ड, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, ॲल्युमिनियम फॉईल, पॅकेटबंद अन्न, प्लास्टिकचे डबे आणि रिफाइंड तेल. आता हे सगळं पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या या माहितीच्या महापुरात इंटरनेटवर दिसणाऱ्या अशा आरोग्यविषयक दाव्यांकडे आपण कसं बघितलं पाहिजे, त्यांची सत्यता कशी पडताळून पाहिली पाहिजे? खरंच यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.